नमस्कार, मी पूनम युवराज खोळे। आज आपण खोळे स्टडी पॅटर्न या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत। महर्षी कर्वे यांचे संपूर्ण नाव धोंडो केशव कर्वे हे आहे। धोंडो केशव कर्वे यांचा जन्म 18 एप्रिल 1858 साली शेरवली, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी या गावी झाला आहे। तसेच महर्षी कर्वे यांचे मूळ गाव मुरुड, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी हे आहे। वडिलांचे नाव केशव बापूराव कर्वे तसेच आईचे नाव लक्ष्मीबाई केशव कर्वे हे आहे। महर्षी धोंडो केशव कर्वे यांना अण्णा किंवा अण्णासाहेब कर्वे या नावाने देखील ओळखले जाते। महर्षी कर्वे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव राधाबाई होते। त्यांना रघुनाथ नावाचा मुलगा होता। रघुनाथ याने स्त्री स्वातंत्र्यासाठी चळवळ उभी केली होती। रघुनाथ याच्या पत्नीचे नाव मालती होते। तसेच महर्षी कर्वे यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव गोदूबाई उर्फ आनंदीबाई हे होते। त्यांना 1 शंकर हा MBBS होता, 2 दिनकर हा BSc करून बेंगलोर येथे संशोधन कंपनीत नोकरीला होता, 3 भास्कर हा BSc आणि BT करून शिक्षक होता, असे एकूण 4 मुले होते। तसेच मुलगी गौरी देशपांडे ही होती। महर्षी कर्वे यांचे प्राथमिक शिक्षण मुरुड, जिल्हा रत्नागिरी येथे झाले होते। विनायक लक्ष्मण सोमन या प्राथमिक शाळेतील शिक्षकाकडून कर्वेंना लोकसेवेची प्रेरणा मिळाली होती। 1873 साली महर्षी कर्वे यांच्या वयाचे 15व्या वर्षी राधाबाई यांच्यासोबत विवाह झाला होता। त्यावेळी राधाबाई यांचे वय 9 वर्षे होते। 1876 साली महर्षी कर्वे हे 6वीची परीक्षा उत्तीर्ण झाले। महर्षी कर्वे यांनी 7वीची परीक्षा देण्यासाठी कुंभारली घाटातून 125 मैल अंतर 3 दिवसात पार करून साताऱ्याला गेले होते। 1881 साली महर्षी कर्वे हे मुंबई येथील रॉबर्ट मोनी शाळेतून मॅट्रिक परीक्षा पास झाले होते। त्याच वर्षी वडील केशव कर्वे यांचे निधन झाले। या शाळेतील राजाराम शास्त्री भागवत या शिक्षकाकडून सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली। या शाळेत त्यांचे जिवलग मित्र नरहर बाळकृष्ण हे होते। 1882 साली महर्षी कर्वे यांना रघुनाथ नावाचा मुलगा झाला होता। साली महर्षी कर्वे यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईतील विल्सन कॉलेजात प्रवेश घेतला होता। त्यानंतर काही दिवसांनी एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता। महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांना स्पेन्सरच्या साहित्याची आवड लागली होती। 1884 साली महर्षी कर्वे हे एल्फिस्टन कॉलेजमधून गणित विषय घेऊन BA पास झाले होते। 1884 ते 1888 पर्यंत महर्षी कर्वे यांनी मुंबई येथे शिक्षण घेत असताना उदरनिर्वाहासाठी खाजगी शिकवण्या घेतल्या होत्या। 1887 रोजी महर्षी कर्वे यांनी MA शिक्षण पूर्ण केले होते। महर्षी कर्वे यांनी स्कॉलरशिप, शिकवण्या व शिरगंतीचे काम आदी विविध मार्गांनी आर्थिक सहकार्य मिळवून आपले शिक्षण पूर्ण केले होते। 1891 रोजी महर्षी कर्वे यांची पत्नी राधाबाई यांचे वयाच्या 27व्या वर्षी प्रसूती दरम्यान निधन झाले होते। 15 नोव्हेंबर 1891 रोजी लोकमान्य टिळकांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये नामदार गोपालकृष्ण गोखले यांनी महर्षी कर्वे यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली होती। फर्ग्युसन कॉलेज पुणे हे डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्या अंतर्गत चालविले जात होते। 1892 साली महर्षी कर्वे हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीवन सदस्य झाले होते। या काळात त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी यासाठी विद्यार्थी निधी योजना सुरू करून आपल्या 75 रुपये पगारातून दर महिन्याला 10 रुपये निधी जमा करत होते। महर्षी कर्वे हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राचार्य असताना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी सुरू केला होता। कर्वे यांनी आपल्या 75 रुपये पगारातील 10 रुपये विद्यार्थी निधी म्हणून जमा करीत होते। सदरचा निधी डेक्कन एज्युकेशन सोसायटीला देणगी म्हणून देत होते। विधवा पुनर्विवाह 11 मार्च 1893 साली महर्षी कर्वे यांनी पंडिता रमाबाई यांच्या मुंबई येथील शारदा सदनमधील पहिली विधवा विद्यार्थी गोदूबाई या 23 वर्षीय विधवेशी पुनर्विवाह केला होता। महर्षी कर्वे यांनी लग्नानंतर गोदूबाई यांचे नाव आनंदीबाई ठेवले होते। आनंदीबाई यांना बाया कर्वे या नावाने देखील ओळखले जात होते।
गोदूबाई या महर्षी कर्वे यांचे मित्र नरहरपंत जोशी यांची विधवा बहीण होती. गोदूबाई यांचे वडिलांचे नाव बाळकृष्ण जोशी तर आईचे नाव मनोरमाबाई जोशी होते. सदर विवाह हा पुण्यातील दुसरा जाहीर विधवा पुनर्विवाह होता. या विधवा पुनर्विवाह लग्नपत्रिकेवर गोपाळ गणेश आगरकर यांनी स्वतःची सही करून लग्नास जाहीर पाठिंबा दिला होता. महर्षी कर्वे यांचे लग्नविधी भिकू भट्ट ओझे यांनी केला होता. महर्षी कर्वे व आनंदीबाई यांचा पुनर्विवाह झाल्यानंतर कर्वे सहपत्नी आपल्या आईला भेटण्यासाठी मुरुड येथे गावी गेले असता तेथील लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. तसेच महर्षी कर्वे यांचे भाऊ भिकाजीपंत कर्वे यांच्यावरही समाजाने बहिष्कार टाकला होता. यावेळी कर्वे व गोदूबाई यांच्या पुनर्विवाहाचे कौतुक सुधारक ठिकाण पुणे येथील गोपाळ गणेश आगरकर, सुबोध पत्रिका ठिकाण मुंबई, नेटिव्ह ओपिनियन ठिकाण मुंबई, जगदादर्श ठिकाण अहमदनगर या वृत्तपत्राने विशेष लेख लिहून कौतुक केले होते. महर्षी धोंडो केशव कर्वे व आनंदीबाई यांच्या पुनर्विवाहावर टीका. पुणे वैभव ठिकाण पुणे, धारवाड ठिकाण कर्नाटक, श्री शिवाजी ठिकाण पुणे, प्रांतिक समाचार ठिकाण पुणे या वृत्तपत्रातून भयंकर टीका केली होती. महर्षी कर्वे यांनी समाज सुधारणेची प्रेरणा महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर व गोपाळ गणेश आगरकर यांच्याकडून घेतली होती. तसेच मुंबई येथील रॉबर्ट मुनी स्कूल या शाळेतील राजाराम शास्त्री भागवत यांचाही प्रभाव कर्वे यांच्यावर होता. विधवा विवाहोत्तेजक मंडळी. 31 डिसेंबर 1893 साली पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदन या संस्थेच्या प्रभावामुळे विधवा विवाहाला चालना देण्यासाठी विधवा विवाहोत्तेजक मंडळी ही संस्था वर्धा येथे स्थापन केली होती. 1894 साली कर्वे यांचे राहते घरी पुणे येथे विधवा विवाहोत्तेजक मंडळी या संस्थेचा मेळावा घेण्यात आला होता. 20 ऑगस्ट 1895 साली विधवा विवाहोत्तेजक मंडळी या संस्थेचे नाव बदलून विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळी असे ठेवण्यात आले होते. या संस्थेचे 1893 ते 1899 पर्यंत महर्षी कर्वे यांनी सचिव म्हणून काम पाहिले होते. अनाथ बालिकाश्रम. 14 जून 1896 साली राव बहादूर भिडे यांच्या सदाशिव पेठ पुणे येथील वाड्यात अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली होती. या अनाथ बालिकाश्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक रामकृष्ण गोपाळ भांडारकर आणि चिटणीस महर्षी कर्वे हे होते. या आश्रमासाठी कर्वे यांनी 1898 पर्यंत गावोगावी फिरून निधी गोळा केला होता. 1 जानेवारी 1899 साली गोरेवाड्यात पुणे येथे या संस्थेच्या कामास सुरुवात झाली होती. अनाथ बालिकाश्रम या संस्थेच्या कामात दामोदरपंत फाटक व यशोदाबाई फाटक यांनी मोलाची मदत केली होती. 1900 मध्ये प्लेगच्या साथीत हे आश्रम हिंगणे पुणे येथे स्थलांतरित केले होते. या आश्रमासाठी राव बहादूर गोविंद गणेश जोशी गोखले यांनी 6 एकर जमीन दिली होती. यावेळी 1 झोपडी वजा खोली बांधून आश्रमाची सुरुवात झाली. अनाथ बालिका आश्रमातील पहिली विधवा महिला म्हणून कमलाबाई गरुड यांनी शिक्षण घेतले होते. 1902 साली हिंगणे येथे आश्रमाची वास्तू तयार झाल्यानंतर कर्वे आपल्या कुटुंबासह तेथे राहण्यास गेले होते. आश्रमात सुरुवातीला मुलींची संख्या कमी होती. सन 1904 साली आश्रमात एकूण 40 विधवा शिक्षण घेत होत्या. तसेच 1910 सालापर्यंत आश्रमात 80 विधवा आणि 20 कुमारिका शिक्षण घेत होत्या. 1902 साली पार्वताबाई आठवले या 25 वर्षीय स्त्रीने आश्रमात शिक्षण घेऊन तेथेच आश्रमाचे काम पाहू लागल्या. 1904 साली श्रीमती वेणुबाई नामजोशी आणि काशीबाई देवधर यांनी प्रवेश घेतला होता. आश्रमाच्या उन्नतीमध्ये या दोघांचा वाटा महत्त्वाचा आहे. 1913 सालापर्यंत काशीबाई देवघर यांनी आश्रमात लेडी सुप्रिटेंडंटचे म्हणजे महिला अधीक्षक म्हणून काम पाहिले होते. 1946 साली अनाथ बालिकाश्रमाचे सुवर्ण महोत्सवावेळी हिंगणे श्री शिक्षण संस्था असे नामकरण केले. या आश्रमाच्या कर्मभूमीविषयी कर्वे म्हणतात की माझ्या संस्था मला माझ्या आप्ताहून व प्राणाहूनही प्रिय वाटतात. 1 ऑगस्ट 1956 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हिंगणे श्री शिक्षण संस्थेला भेट दिली होती. तसेच जुलै 1957 साली महाराष्ट्राचे राज्यपाल श्री प्रकाश यांनी हिंगणे श्री शिक्षण संस्थेला भेट दिली होती. त्यानंतर 29 सप्टेंबर 1957 साली स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी हिंगणे श्री शिक्षण संस्थेला भेट दिली होती. सध्या ही संस्था महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते. महिला महाविद्यालयाची स्थापना.
4 मार्च 1907 साली महर्षी कर्वे यांनी स्त्रियांना त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडेल असे शिक्षण देण्यासाठी हिंगणे येथे महिला महाविद्यालयाची स्थापना केली होती. या विद्यालयाच्या इमारतीचे काम 1907 साली हिंगणे येथे महिला आश्रमाच्या शेजारी सुरू करून 1911 साली पूर्ण झाले होते. महिला विद्यालय 1907 साली लाकडी पुलाजवळ, सध्याच्या संभाजी महाराज पुलाजवळ पुणे येथे एका वाड्यात महाविद्यालय सुरू झाले होते. त्यानंतर 1912 साली हिंगणे पुणे येथे नवीन इमारतीत सुरू झाले होते. महिला विद्यालयाची पहिली विद्यार्थिनी महर्षी धोंडो केशव कर्वे यांची मेहुणी पार्वतीबाई आठवले ही होती. निष्काम कर्ममठ 6 नोव्हेंबर 1910 तसेच महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्रामध्ये 4 नोव्हेंबर 1908 असा तारखेचा उल्लेख आहे. महर्षी कर्वे यांनी स्त्रियांच्या उपयोगी पडणाऱ्या संस्था चालविणे तसेच कार्यकर्त्यांची कामासाठी फळी तयार करण्यासाठी निष्काम कर्म मठाची स्थापना हिंगणे पुणे येथे केली. या मठाचे ब्रीदवाक्य समाजसेवा हा आमचा देव व सेवेच्या उपयुक्ततेविषयी खात्री ही आमची श्रद्धा, म्हणजे लोकसेवेसाठी निष्काम बुद्धीने तन मन धन अर्पण करणारे निस्वार्थी व त्यागी वृत्तीने कार्यकर्ते तयार करणे व त्याचा विस्तार करणे. या मठात सेवक म्हणून काम करणाऱ्यांसाठी शपथ. माझे स्वतःचे जे काही आहे त्यावरील सर्व हक्क मी सोडून देत आहे. मी या मठाचा सेवक झालो असून मठाने माझ्या कुटुंबासाठी व माझ्यासाठी केलेली तरतूद मला मान्य आहे. 1891 ते 1914 पर्यंत महर्षी कर्वे यांनी फर्ग्युसन कॉलेजचे प्राध्यापक म्हणून 23 वर्ष सेवा केली होती. 1915 साली भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष महर्षी कर्वे हे होते. महिला आश्रम स्थापना इसवी सन 1915 साली महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम, महिला विद्यालय आणि निष्काम कर्ममठ यातील सर्व सेवक व सेविकांना एकत्र करून स्त्रियात शिक्षणाचा प्रसार करणे व स्त्रियांचा उद्धार करण्यासाठी महिला आश्रमाची स्थापना केली होती. महिला विद्यापीठ सन 1915 साली महर्षी कर्वे यांचे वाचनात जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी हे पुस्तक वाचनात आल्यानंतर त्यांना वाटू लागले की जपानप्रमाणे आपल्या देशातील स्त्रियांना माध्यमिक आणि उच्च शिक्षणाचा प्रसार करता येईल. त्यामुळे त्यांनी अनाथ बालिकाश्रमाच्या व्यवस्थापक मंडळापुढे स्त्रियांसाठी महिला विद्यापीठाचा प्रस्ताव मांडला व तो सर्वानुमते पासही झाला. त्यानंतर 1915 मध्ये अखिल भारतीय सामाजिक परिषदेच्या अध्यक्ष भाषणात महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाची कल्पना सर्वांसमोर मांडली होती. 3 जून 1916 साली हिंगणे पुणे येथे महर्षी कर्वे यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांचे प्रथम नामकरण भारतवर्षीय महिला विद्यापीठ या नावाने केली होती. या विद्यापीठात गणित, समाजशास्त्र, मानसशास्त्र, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, शरीर रचनाशास्त्र, इंद्रिय, विज्ञानशास्त्र, गायनकला, वादनकला, चित्रकला, परिचारिका पदवी, माध्यमिक प्रशिक्षण पदवी यांचा समावेश करण्यात आला होता. या विद्यापीठाचे बोधवाक्य संस्कृता श्री पराशक्ती हे होते. या विद्यापीठातून मातृभाषेतून उच्च शिक्षण देण्यात येत होते. तसेच मराठीतून शिक्षणाबरोबर इंग्रजी शिक्षणही सक्तीचे केले होते. या विद्यापीठाच्या वसतिगृहासाठी मुंबई येथील श्री खटाव यांनी 35,000 रुपये देणगी दिली होती. इसवी सन 1917 साली भारतवर्षीय महिला विद्यापीठाच्या अंतर्गत अध्यापिका विद्यालय सुरू केले होते. या विद्यालयातून शिकलेल्या अनेक स्त्रिया प्राथमिक शाळेत शिक्षिका झाल्या होत्या. या विद्यापीठाला महर्षी कर्वे यांनी अनेक कन्याशाळा जोडून सरकारची मदत न घेता लोकवर्गणीतून विद्यापीठ व कन्याशाळा चालविल्या होत्या. 1920 साली सर विठ्ठलदास दामोदर ठाकरसी यांनी आपली आई श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ 15 लाख रुपये देणगी दिल्याने विद्यापीठाचे नामकरण श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ असे केले होते. या विद्यापीठातून मराठी, गुजराती, तेलुगू आणि सिंधी या 4 भाषेतून माध्यमिक शिक्षणाची सोय केली होती. तसेच मराठी, गुजराती आणि सिंधी ह्या भाषेतून उच्च शिक्षणाची सोय केली होती. या विद्यापीठाचा नगर, सिंध, हैदराबाद, नागपूर येथे विस्तार करण्यात आला होता. महर्षी कर्वे यांनी पुणे, सातारा, सांगली, बेळगाव तसेच महाराष्ट्र आणि गुजरातमधील भागात स्थानिकांच्या सहकार्याने शाळा सुरू करून या विद्यापीठास जोडल्या होत्या. या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू प्राध्यापक रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे होते. विद्यापीठ व ठाकरसी ट्रस्ट यांच्यामध्ये वाद झाल्यानंतर सदर विद्यापीठाचे मुख्यालय 1930 साली मुंबई येथे हलविण्यात आले होते.
1931 साली SNDT विद्यापीठाचे पहिले महाविद्यालय मुंबई येथे सुरू केले होते. 1951 साली SNDT विद्यापीठाला विद्यापीठाचा वैधानिक दर्जा प्राप्त झाल्यानंतर या विद्यापीठास SNDT महिला विद्यापीठ म्हणून ओळखले जाऊ लागले. महिला विद्यापीठावर के. नटराजन यांनी टीका केली होती. 1918 साली महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठ अंतर्गत पुणे येथे कन्याशाळा सुरू केली होती. 18 एप्रिल 1928 साली महर्षी कर्वे यांचे 71व्या वाढदिवसानिमित्त महात्मा गांधी यांनी त्यांचे यंग इंडिया या वृत्तपत्रात त्यांच्यावर लेख लिहून महर्षी कर्वे यांच्या कार्याचा गौरव केला होता. 1928 साली महर्षी कर्वे यांनी आपले जीवनचरित्र सांगणारे आत्मचरित्र आत्मवृत्त हा ग्रंथ लिहिला होता. त्यानंतर 1936 साली सदरचे आत्मवृत्त इंग्रजी प्रकाशित करून त्याचे नाव लुकिंग बॅक असे दिले होते. महर्षी कर्वे यांचा परदेशातील प्रवास. महर्षी कर्वे यांनी सुरू केलेल्या महिला विद्यापीठाच्या कार्याचा प्रसार करणे, आर्थिक मदत मिळवणे, भारताची प्रतिमा जगापुढे सादर करणे, विदेशी संस्थांकडून माहिती मिळवणे यासाठी महर्षी कर्वे यांनी 1929 ते 1930 पर्यंत युरोप, अमेरिका, रशिया, जर्मनी, जपान, चीन, जावा, मलाया, सेल्बीज, ब्रिटन, फ्रान्स, स्कॉटलंड, फिलिपाईन्स, स्वित्झर्लंड इत्यादी देशांमध्ये 15 महिने दौरे करून युरोप, अमेरिका आणि आफ्रिका खंडातील हिंदी स्त्रियांपुढे व्याख्याने दिली होती. स्वित्झर्लंड देशातील जिनिव्हा शहरात भरलेल्या शिक्षण परिषदेत महर्षी कर्वे यांनी द इंडियन एक्सपेरिमेंट इन हायर एज्युकेशन फॉर वुमन या विषयावर विचार मांडले होते. तसेच ऑस्ट्रेलिया देशातील व्हिक्टोरिया राज्याची राजधानी असलेल्या मेलबर्न या शहरातील कॅक्स्टन हॉलमध्ये प्राथमिक शिक्षणासाठीची परिषद भरवलेली होती. त्या परिषदेत महर्षी कर्वे यांनी एज्युकेशन ऑफ वुमन इन इंडिया या विषयावर विचार मांडले होते. जर्मनी देशाची राजधानी बर्लिन येथे असताना सापेक्षतावादाचे प्रणेते प्राध्यापक अल्बर्ट आइन्स्टाईन यांची महर्षी कर्वे यांनी भेट घेतली होती. 1935 साली महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठ अंतर्गत सातारा येथे कन्याशाळा सुरू केली होती. महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ. महर्षी कर्वे यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बोर्डाच्या शाळा नाही अशा गावांमध्ये प्राथमिक शाळा सुरू करून त्या चालविण्यास मदत व्हावी तसेच शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी 1936 साली महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना केली होती. महर्षी कर्वे यांनी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळांतर्गत 1935 ते 1947 पर्यंत कार्य केले होते. 1942 साली बनारस हिंदू विद्यापीठाने महर्षी कर्वे यांना D.Litt ही पदवी दिली होती. समता संघ. महर्षी कर्वे यांनी जातीभेद व अस्पृश्यता यासारख्या अनिष्ट प्रथांचे निर्मूलन करून समानतेची भावना निर्माण करण्यासाठी 1 जानेवारी 1944 साली समता संघाची स्थापना केली होती. समता संघाची स्थापना करण्याची प्रेरणा महर्षी कर्वे यांनी सोसायटी टू प्रमोट ह्युमन इक्वॅलिटी या इंग्लंडमध्ये 1934 साली स्थापन केलेल्या संस्थेकडून घेतली होती. 1945 साली महर्षी कर्वे यांनी पुण्यामध्ये बाल अध्यापक मंदिर आणि शिशुविहारची स्थापना केली होती. मानवी समता. महर्षी कर्वे यांनी समता संघाच्या समतेचा तत्वाचा प्रसार करण्यासाठी जुलै 1947 साली मानवी समता हे 8 पानाचे वृत्तपत्र सुरू केले होते. 1948 साली महर्षी कर्वे यांनी जाती निर्मूलन ही संघटना स्थापन करून समता संघ या संस्थेत अंतर्भूत करण्यात आली होती. 1949 साली महर्षी कर्वे यांनी वाई जिल्हा सातारा येथे कन्याशाळेची स्थापना केली होती. 20 नोव्हेंबर 1950 साली महर्षी कर्वे यांच्या पत्नी गोदूबाई उर्फ आनंदीबाई यांचे निधन झाले होते. 1951 साली पुणे विद्यापीठाने महर्षी कर्वे यांना D.Litt पदवी दिली होती. 1954 साली श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाने महर्षी कर्वे यांना D.Litt पदवी दिली होती. 1955 साली महर्षी कर्वे यांनी शिक्षमोत्तेजक मंडळाची स्थापना केली होती. 1955 साली भारत सरकारने महर्षी कर्वे यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन गौरव केला होता. 10 ऑक्टोबर 1955 साली महर्षी कर्वे यांच्या पत्नी गोदूबाई उर्फ आनंदीबाई यांची सख्खी बहीण पार्वतीबाई आठवले यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ 1917 साली स्थापन केलेल्या अध्यापिका विद्यालयास पार्वतीबाई अध्यापिका विद्यालय असे नाव देण्यात आले होते.
1957 मुंबई विद्यापीठाने महर्षी कर्वे यांना LLD ही पदवी दिली होती. 1958 भारत सरकारने महर्षी कर्वे यांना भारतरत्न हा पुरस्कार देऊन गौरव केला होता. महर्षी कर्वे हे भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती होते. 18 एप्रिल 1958 साली महर्षी कर्वे यांना 100 वर्ष पूर्ण झाल्याने त्यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रम बेब्रॉन स्टेडियम मुंबई येथे झाला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. या कार्यक्रमात पंडित नेहरू महर्षी कर्वे यांना म्हणाले की मी आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. 1958 साली महर्षी कर्वे यांना मुंबई महानगरपालिकेने मानपत्र देऊन सन्मानित केले होते. 1958 साली भारतीय टपाल विभागाने महर्षी कर्वे यांचे नावाने टपाल तिकीट प्रसिद्ध केले होते. 1960 साली महर्षी कर्वे यांनी सातारा येथे बाल मनोहर मंदिर सुरू केले होते. 1960 साली महर्षी कर्वे यांनी पुण्यामध्ये महिला निवास सुरू केले होते. गौरवोद्गार. 1. धोंडो केशव कर्वे यांना महर्षी ही पदवी जनतेने बहाल केली होती. 2. महर्षी कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील एक चमत्कार आहे. आचार्य प्र के अत्रे. 3. कर्वेचे चरित्र वाचणे हे अत्यंत आकर्षक आणि प्रेरणादायी आहे. PB गजेंद्र गडकर. 4. स्त्री उद्धाराचे मोठे कार्य महर्षी कर्वे यांनी हाती घेतले होते. महर्षी कर्वे म्हणजे एक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व थोर समाजसेवक होते. महात्मा गांधी. 5. समाजसेवा व स्त्री शिक्षणासाठी ज्यांनी आपले जीवन वेचले ते महर्षी कर्वे म्हणजे एक श्रेष्ठ शिक्षणतज्ज्ञ व श्रेष्ठ समाजसेवकच होय. डॉक्टर राधाकृष्णन. 6. महर्षी कर्वे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोठ्या भावाप्रमाणे वागविल्यामुळे सर्व विद्यार्थिनींना अण्णा म्हणत होते. 7. अण्णा तुम्ही नसते तर आमची मातीमोल झाली असती. विधवा स्त्रिया. 8. मुंबई येथील महर्षी कर्वे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमातील जाहीर सभेत पंडित जवाहरलाल नेहरू बोलतात की महर्षी कर्वे एखाद्या प्राचीन ऋषीमुनींप्रमाणे वाटतात. मी येथे महर्षींचे अभिनंदन करण्यासाठी आलेलो नाही तर त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. त्यांची निष्ठा, साहस, चिकाटी, सेवावृत्ती हे गुण आम्हास हवे आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. 9. देणग्यांद्वारे मिळवलेला पैसा शैक्षणिक कार्यासाठी खर्च केला. विशेष म्हणजे समाजसेवेसाठी स्वतःचे तन मन धन अर्पण करणारी ध्येयनिष्ठ व चारित्र्यसंपन्न अशी एक पिढी त्यांनी निर्माण केली. न. ची. केळकर. 10. महर्षी कर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विपरीत परिस्थितीही श्रद्धा व चिकाटी यांच्या बळावर मनुष्य केवढे प्रचंड कार्य करू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कर्वे होय. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 11. महर्षी अण्णा म्हणजे भारताच्या इतिहासातील एक क्रांतिकारक शतकाचे मूर्तिवंत साक्षीदार आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचे ते एक महान शिल्पकार होते. आचार्य प्र के अत्रे. महर्षी कर्वे यांचे मत. 1. एका स्त्रीला शिक्षण देणे म्हणजे सर्व कुटुंबाला शिक्षण देणे होय. 2. विधवा विवाहाचे कार्य जितके लोकमताला न दुखावता करणे शक्य असेल तेवढे करावे. 3. स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे हे पवित्र देशकार्य व धर्मकार्य आहे. 4. सामाजिक समतेशिवाय स्वातंत्र्य अर्थहीन आहे. 5. आपले जीवन निरर्थक नसून ती एक सामाजिक पूजा आहे. 6. स्त्री शिक्षणासाठी केलेला विचार व उच्चार हीच परमेश्वराची प्रार्थना आहे. 6. माझ्या संस्था मला माझ्या आप्त्याहून व प्राणाहूनही प्रिय वाटतात. 7. आकाशावर नेम धर म्हणजे तुझा बाण निदान झाडापर्यंत तरी जाईल या विचाराने ते नेहमी प्रभावित असत. महर्षी कर्वे यांना सामाजिक कार्याची प्रेरणा. 1. प्राथमिक शाळेतील शिक्षक विनायक लक्ष्मण सोमन यांच्याकडून सुरुवातीला लोकसेवेची प्रेरणा मिळाली. 2. मुंबईच्या रॉबर्ट मोनी शाळेतील राजाराम शास्त्री भागवत या शिक्षकाच्या प्रभावामुळे कार्यास प्रेरणा मिळाली. 3. नरहरपंत बाळकृष्ण जोशी या वर्गमित्राकडून देखील प्रेरित झाले होते. 4. हर्बर्ट स्पेन्सर या लेखकाच्या लिखाणाचा महर्षी कर्वे यांच्यावर प्रभाव होता. 5. पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेल्या शारदा सदनाचाही महर्षी कर्वे यांच्यावर प्रभाव होता. 6. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण गोखले, विष्णूशास्त्री चिपळूणकर, विश्वनाथ नारायण मंडलिक, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या कार्याचा व विचारांचा प्रभाव होता.
7. गोपाल गणेश आगरकर यांच्याकडून स्फूर्ती घेऊन सामाजिक कार्यास सुरुवात केली होती. साधू वासवानी यांनी स्थापन केलेल्या सेंट मेरी हायस्कूलच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष महर्षी कर्वे हे होते. 9 नोव्हेंबर 1962 रोजी महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 104व्या वर्षी हिंगणी पुणे येथे मृत्यू झाला होता. महर्षी कर्वे हे सर्वात जास्त जीवन जगणारे समाजसुधारक आहे. महर्षी कर्वे पुणे येथील हिंगणे गावास कर्वे नगर असे नाव देण्यात आले होते. महर्षी कर्वे यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील क्वीन रोडला महर्षी कर्वे रोड असे नामकरण करण्यात आले होते. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना शिक्षणाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. धोंडो केशव कर्वे यांना महर्षी ही पदवी जनतेने बहाल केली होती. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जाहीर सभेत म्हणाले की महर्षी कर्वे हे प्राचीन ऋषीप्रमाणे जीवन जगले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून कमेंट करा, शेअर करा. तसेच चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.